ते सगळं सुरूच होतं, प्रचंड गर्दी. आणि त्यानंतर जे आहे राष्ट्रवादी भवनामध्ये सुद्धा स्वागत ते सगळं करीत असताना या रोडवर येतानासुद्धा आपल्या मतदारसंघातील मतदारसंघाच्या बाहेरसुद्धा विशेषतः निफाड आणि इतर सगळ्या ठिकाणी त्या चौकामध्ये स्टेज वगैरे टाकून विंचोरला स्टेजवर टाकून प्रचंड उत्साहामध्ये लोकांनी स्वागत केलं. आणि इथे सुद्धा आपण पाहिलंच आहे स्वागत केलं. एक शेर सांगत असतो ते या अगोदर ये मैं हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. एक शेर तुम्ही नेहमी सांगतात की मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. कधीतरी असा अनुभव आला की सुख के सब साथी दुख में ना कोई? असं मी मगाशी सांगितलं, जिंदगीमध्ये माझ्या नेहमी चढउतार आलेल्या आणि जो सामाजिक कार्यामध्ये एखाद्या समाजासाठी विशेषतः पिछडे वर्गासाठी लढतो त्याला अनेक वेळा अडचणी सोसाव्या लागतात, भोगाव्या लागतात. हा आपला इतिहास आहे, आपला इतिहास आहे. आणि छत्रपतींपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून फुले, शाहू, आंबेडकर सगळ्यांनीच हे सगळं भोगलेलं आहे. छत्रपतींच्या विरुद्ध सुद्धा जे आहेत गोर गरीब एकत्र झाले, पण मोठे मोठे लोक विरोधात गेले, लढावं लागलं. तर हे असं होतंच. आणि आम्ही सुद्धा जेव्हा सामाजिक काम करू समाजासाठी का, बाकीचं राजकारण जे सगळं फक्त राजकारण करतात त्यांना फारसा त्रास होत नाही. पण ज्यावेळेला एका समाजासाठी आणि पिछडे समाजासाठी जेव्हा आपण काम करतो मागासासाठी त्याला त्रास होणार असं ओळखूनच सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही कामाला लागलं पाहिजे. या प्रश्न विचारण्याचं कारण एक जेव्हा मंत्रिपदावर नसताना पाहिजे तेवढी गर्दी नसायची, जसे मंत्रिपद असं तुमचं बिलकुल जे लोक माझ्याबरोबर होते ते लोक होतेच. आता ते एक आहे जे नव्हते सुद्धा जे आहे, पण हे सगळ्या प्रसंगामध्ये होतं. निवडणुकीमध्ये मतदान निवडणुकी होईपर्यंत दुसऱ्या पक्षाचं काम करणारे लोक हा पक्ष निवडून आला की ते काय त्या DJ समोर तेच पुढे नाचायला असतात. हे काय फक्त आपल्याकडे होतं असे तर अख्ख्या महाराष्ट्रात होतं की आम्ही तुमचेच आहोत. तर ठीक आहे, ए भी सही वो भी सही. साहेब, जेव्हा तुम्ही ज्येष्ठ मंत्री आहात आणि त्यानंतर तुम्ही निवडून आलात, तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं नाही, मात्र आता तुम्हाला मंत्रिमंडळात घेतले, तर अजितदादांनी मिश्किलपणे म्हटला की आता भुजबळांना मंत्रिपद दिलेले वाजवरे ढोल. मला माहिती नाही काय म्हटलेलं आहे, परंतु आपण त्यांनी ते आनंदात हे साजरा करण्यासाठी म्हटलं असेल आणि त्याप्रमाणे ते ढोल वाजतातच आहे. अख्ख्या महाराष्ट्रात ते ढोल वाजले. पुढचा ध्येय काय? काय करायचं आपलं, काय ध्येय असतं आपल्यासमोर? मंत्रिपद मिळालं, मतदारसंघ, जिल्हा आणि राज्य याच्या भल्यासाठी काम करायचं. आणि एरवीसुद्धा सामाजिक काम आपलं चालूच असतं गोरगरिबांसाठी. एक आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर एक OBC चेहरा म्हणून आपल्याला 5 वर्ष देण्यात आली. यापूर्वी आपल्याला डावलण्यात आलं होतं, मात्र आता निवडणुकासमोर ठेवून आपल्याला घेण्यात आलं. असं ठीक आहे, तुम्ही ते असं म्हणू शकता, परंतु डावलायला नको असा विषय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांपासून तर दिल्लीचे जे नेते आहेत मोदी साहेब किंवा अमित शाह साहेब यांनी सुद्धा जे आहे त्यावेळेला, आता मी निवडणुका आता जाहीर झाल्या त्यावेळेपासून त्यांनी सांगितलं की असं करता कामा नये. या पदाचा तुम्हाला जे मंत्रिपद दिले याचा निश्चित स्थानिक स्वराज्य संस्थेत फायदा होईल या दिसेल ना. आता तुम्हीच प्रश्न विचारतात, हा प्रश्न तुम्ही इतरांना विचारलात, दुसऱ्या कुठच्या मंत्र्यांना विचारलात, हा मलाच विचारता, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की फायदा होणार आहे. जिल्ह्यात म्हणजे महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात पुन्हा महायुतीचे वर्चस्व राहील. 100% राहील. महायुतीचंच वर्चस्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकामध्ये नाशिक जिल्ह्यात नव्हे सगळ्या महाराष्ट्रात राहील. पालकमंत्री म्हणून मी मगाशीच सांगितलं, मी नाशिकमध्ये जन्माला आलो, मी या नाशिकचा बालक आहे आणि ते माझं पद कोणीही शेवटपर्यंत काढून घेऊ शकत नाही, नंतरही गेल्यानंतर काढू शकत.
काय आता पालक आहेच मी. आता पालकमंत्री काय होणार, पालक करायचं असेल ते मुख्यमंत्री आणि ते जे आहेत मंत्री उपमुख्यमंत्री ते ठरवतील. पण असलं काय नसलं काय काही बिघडत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात ज्येष्ठ मंत्री मी 91 पासूनचा, आणि इथे सुद्धा 10 वर्ष मीच पालकमंत्री होतो. आणि त्यामुळे जे आहे कुठलाही मंत्री कोणी कुठलाही काम करायचं त्याच्याकडे असेल, पण मी जर काही सांगितलं सूचना केली तर मुख्यमंत्र्यांपासून तर ह्या मंत्र्यांपर्यंत सगळे लोक मान सन्मानाने त्याचा आदर ठेवून त्याच्यावर काम पण करतात. सर, हा सूचक विधान आहे तुमचा का मी पालक आहे म्हणजे पालकमंत्री काही अडचण नसावी. अरे मंत्री नव्हतो त्यावेळेला सुद्धा सगळ्या मंत्र्याकडे आमचे PA कागद घेऊन जायचे कामासाठी. त्यावेळेला सुद्धा अतिशय मानाचे मागणूक आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मिळत होती. का तर छगन भुजबळ साहेबांचं काम आहे. तर आता काय चलिए माईक